नमस्कार, मी पंजाब तक. आज आहे 13 जून 2025. मी जात आहे अकोटला आणि अकोटला गेल्याच्यानंतर या ठिकाणी मला शेतकऱ्याच्या फोन आले की आमच्या अकोटमध्ये पूर्व विदर्भामध्ये पाऊस कसा येणार, तर या ठिकाणी शेतकऱ्याला मी अंदाज देणार आहे. आज या ठिकाणी मी अकोटकडे जाते तर विदर्भातल्या शेतकऱ्याचे फोन आले तर आमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस कधी येणार. तर विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगतो, आज आहे 13 जून 2025. विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 14 तारखेला म्हणजे 14 जून 15, 16, 17 आणि 18 तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम मध्ये 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तर या ठिकाणी विदर्भात इथून अकोट 7 किलोमीटर राहिले. ह्या शेतामध्ये पाणी सतरमध्ये 14 ते 18च्या दरम्यान, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज आहे 13 जून पासून ते 17 जून पर्यंत पाऊस पडणार आहे. पण विदर्भामध्ये मात्र विदर्भातल्या खास करून शेतकऱ्यांसाठी अंदाज दिला आहे की विदर्भामध्ये मात्र उद्या 14 पासून 14, 15, 16, 17, 18 पर्यंत खूप पाऊस पडणार आहे. ज्यांचे शेत तयार आहेत, नंतर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्या. पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, आज देखील 13 जूनला देखील म्हणजे अकोल्याकडे पाऊस पडणार आहे, बऱ्याच ठिकाणी विदर्भात पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण काय झालं, काही भागामध्ये पाऊस पडले नाही. तर तुम्हाला सांगतो, विदर्भामध्ये 14 तारखेपासून चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. उद्या दुपारनंतर तुमच्या विदर्भामध्ये चांगला खूप पाऊस पडणार आहे. 14 जून पासून विदर्भात चांगला पाऊस पडणार आहे. म्हणजे 14 जून ते 18 जून त्या दरम्यान 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. विदर्भ त्याच्यानंतर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा म्हणजे सगळ्या विभागामध्ये म्हणजे आज 13 जून पासून ते 17 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे. पण विदर्भात मात्र 14 पासून मात्र चांगला पावसाचा जोर वाढणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आता जे विदर्भात जे पाऊस येणार आहे उद्याचा 14 तारखेचा, त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त असणार आहे. माझी सगळ्या शेतकऱ्याला विनंती, विजा कडकडत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका. झाडावर 16% विजा पडतात. विजा कडकडत असताना आपले पाळीव प्राणी जनावरे झाडाखाली बांधू नका, कारण की झाडावर खूप विजा पडतात. माझी सगळ्या कामगारांना विनंती आहे, जे शेतमजूर आहेत, तुम्ही विजा कडकायला लागले की सरळ घरी जा, कोणत्या निवाऱ्याखाली जा, पण झाडाखाली थांबू नका. कारण की याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त आहे, वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. वारं जास्त असल्यामुळे झाडं देखील पडण्याची शक्यता जास्त आहे, म्हणून हे नाकारता येत नाही. म्हणून तुम्ही जरा काळजी घ्या, कारण की हा अंदाज केवळ विदर्भातल्या शेतकऱ्याला देत आहे. कारण की आता मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र खूप काल परवा पाऊस झाला आणि आता नंबर आहे आता विदर्भाच्या पावसाचा. मग 14 जून पासून विदर्भात चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आता इकडे विदर्भामध्ये अकोटकडे जात असताना पाहिलं तर सगळ्या शेतकऱ्यांनी आपण आपले शेत एकदम दुरुस्त करून ठेवलेले आहेत. त्यांना सांगू इच्छितो की आता उद्यापासून 14 पासून चांगला विदर्भात पाऊस पडणार आहे, म्हणून हे लक्षात घ्या. काल एक तुम्हाला सांगू इच्छितो, आमच्या बाजूला म्हणजे आमच्या गुगळी धामणगावच्या बाजूला डासा आहे आणि कापूस लागवड करत असताना एका मुलीच्या अंगावर वीज पडली. म्हणून माझी सगळ्या शेतकऱ्याला विनंती आहे, विजा कडकडत असताना कमीत कमी झाडाखाली थांबू नका. वातावरण तयार झालं, थोडं दिसलं की तुम्ही तुमच्या घर जवळ करा, पण झाडाखाली मात्र थांबू नका. झाडावर 16% विजा पडतात. बाबरीच्या झाडावर वीज पडते, आंब्याच्या झाडावर पडते, नारळाच्या झाडावर पडते, चिंचाच्या झाडावर पडते, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. धन्यवाद.